तू हिरे माझं मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजू शिर्केंच्या घरापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी थांबलेले असतात वाट बघत त्या फोनची. तर आता इथे खूप रेसलेस असते ईश्वरी, तेवढ्यातच तिला कॉल येतो. हा कुणाचा नंबर आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता कॉल रिसिव्ह करते ईश्वरी. हॅलो असं म्हणते ईश्वरी. श्रीकांत धुमाळ बोलतोय असं म्हणतो तो. प्लीज काय रिॲक्ट करू नकोस, मी काय सांगतो ते नीट ऐकून घे असं म्हणतो धुमाळ. काय असं म्हणते ईश्वरी. तुझा नवरा जवळ असेल तर त्याच्यापासून थोडी लांब जा असं म्हणतो आता इथे धुमाळ. माझा फोन आलाय त्याला सांगू नकोस असं म्हणतो तो. बरं असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे लांब जाते ईश्वरी. बोला असं म्हणते ईश्वरी. मी तुला लोकेशन पाठवलंय, त्या लोकेशनवर तुला यायचं असं म्हणतो तो. पण मी एकदा आलीस तरच भेटेन मी, नाहीतर नाही असं म्हणतो धुमाळ. अहो पण असं म्हणते आता इथे ईश्वरी. हॅलो हॅलो असं म्हणतात आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ईश्वरीला ट्रॅप केलं त्यांनी आणि पाठीमागेच हरणा बसलेला असतो काम करत. तर आता अवखातीच राहायचं असं म्हणतो आता इथे उदयकांत. माझ्या बरोबर घासाघिशी करायची लायकी नाही आहे तुझी, तुझ्या हा दगडाखाली आहेत कळलं असं म्हणतो तो. हो काय करणार असं म्हणते आता इथे वल्लरी. माझं सत्य माझ्या घरच्यांना सांगणार लगेच असं म्हणतो उदयकांत. मग मी सुद्धा सांगेन लगेच असं म्हणते आता इथे वल्लरी, की ह्यामध्ये तुमचा सुद्धा हात होता असं म्हणते आता इथे वल्लरी. कुणी जुनं वैर काढलं, कुणीही माझ्या प्लॅनिंग मध्ये माझी साथ दिली, सांगू असं म्हणते आता इथे वल्लरी. आणि त्यानंतर अर्णव राजे शिर्के तुमचं काय करेल माहितीये ना असं म्हणते आता इथे वल्लरी. नाही म्हणजे एकदा अनुभव आलाय तुम्हाला, परत घ्यायचा आहे अनुभव असं म्हणते आता ती वल्लरी. असं म्हणतो आता इथे उदयकांत. आवाज मलाही करायला येतो असं म्हणते वल्लरी. उदयकांत राजे शिर्के. तर आता तो हात खाली घेतो बघा प्रेक्षक. जेलमध्ये जायची इच्छा असेल खुशाल जा, पण जामिनावर सुद्धा सोडवायला कुणीच येणार नाही, समजलं असं म्हणते वल्लरी. वायफळ बोलतेस तू आता, मुद्द्याचं बोल असं म्हणतो आता इथे उदयकांत. मुद्द्याच बोलतीये. ईश्वरी अर्णव राज शिर्के नावाचा काटा नको आहे मला माझ्या आयुष्यात असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे ईश्वरी येते अर्णवकडे. तर आता इथे ईश्वरी खूप टेन्शन मध्ये असते. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे. काय करू असं म्हणते ईश्वरी. जाऊ का एकटी त्यांना भेटायला असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणतो इथे अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते नमुताईचा फोन होता. तर आता इथे तिथून निघून जाते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर काय ग असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि प्रॉब्लेम असं म्हणतो तो. सगळं ठीक आहे ना. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामुळे ओळीला थोडा बेचैन वाटतंय, म्हणजे असं नमुताईने सांगितलं असं म्हणते ईश्वरी. जरा जाऊन येते इकडे असं म्हणते आता इथे ईश्वरी. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. गाडी घेऊन जा असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. काय विचार करतेस एवढा असं म्हणतो अर्णव. आयसड गाडी घेऊन जा असं म्हणतो आता इथे अर्णव. नाही नको असं म्हणते ईश्वरी. मी जाईन ना ऑटोने, तुम्ही नका काळजी करू असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी सांगतच नाही अर्णवला आणि आता तिथे निघून जाते बघा प्रेक्षक ईश्वरी बॅग घेऊन आपली. अचानक कशी का निघून गेली असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे वल्लरी म्हणते तो काटा काढायचा. तर आता इथे सगळं रेकॉर्डिंग करत असतो बघा प्रेक्षक राकेश. ईश्वरी अर्णव म्हणजे त्या अर्णवची बायको असं म्हणतो आता इथे उदयकांत. तिने काय तुझं वाकडं केलं का असं म्हणतो तो. आता मुद्द्याचं मी बोलते असं म्हणते वल्लरी, आणि वायफळ प्रश्न तुम्ही विचारताय असं म्हणते वल्लरी. ओके असं म्हणतो आता उदयकांत. एवढं वैर, ठीक आहे. काटा काढायचा आहे की मोडायचं असं म्हणतो तो. तर वल्लरी म्हणते मोडला तरी अतिउत्तम असं म्हणते आता इथे ती. ठीक आहे असं म्हणतो आता इथे उदयकांत. काय प्लॅन आहे तुझा सांगते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी सांगते बघा प्रेक्षक कसं टार्गेट करायचं असतं ईश्वरीला म्हणून. आणि सगळं रेकॉर्डिंग करत असतो आता इथे राकेश बहुतेक बघा प्रेक्षक अजून तोंडने दाखवलं कोड रेकॉर्डिंग करताय. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी आणि उदयकांत प्लॅनिंग करतायत ईश्वरीचा काटा कसं काढायचं ते. आणि ऑडिओ बंद आहे आता आणि काय बोलते काय माहित आता इथे वल्लरी. तर आता इथे बघा प्रेक्षक उदयकांत आपला फोन बाहेर काढतो. तर आता तो फोनवर बोलतो. संत्या हे काम आहे, पैसे मागशील तेवढे भेटतील, पण काम 101% खेळायला हवं. ठीक आहे असं म्हणतो आता उदयकांत. मेसेज करतो असं म्हणतो तो. तर आता इथे वल्लरीला हँडशेक करतो बघा प्रेक्षक उदयकांत. तर आता इथे ईश्वरी पळत पळत येते बघा प्रेक्षक भेटायला धुमाळला. तर आता ती बघत असते इकडे तिकडे. रिक्षा रिक्षा असं म्हणत असते ईश्वरी. रिक्षा थांबा ना असं म्हणत असते ईश्वरी, मात्र रिक्षा थांबतच नाही. तर आता ती बेचैन होते. एकही रिक्षा येत नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता तिला कॉल येतो. धुमाळांचा फोन असं म्हणते आता ईश्वरी. तर आता ती कॉल घेते. हॅलो हा मी निघालेच आहे असं म्हणते ईश्वरी. सांगितलेल्या वेळेवर आणि एकटीच आहे, नाही तर निघून जाईन मी असं म्हणतो तो. हा मी एकटीच येते असं म्हणते ईश्वरी. फार वेळ नाही माझ्याकडे, लवकर ये असं म्हणतो तो. हा असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी कॉल ठेवते. तर आता इथे ती बघत असते एकही रिक्षा येत नाही असं म्हणते ईश्वरी. तर आता पाठीमागेच कार लावलेली असते. तर आता कॉल करते बघा प्रेक्षक ईश्वरी. ड्रायव्हर दादा मी आपल्या बंगला बाहेरच्या गल्लीत उभी आहे, आपली गाडी घेऊन ये ना प्लीज असं म्हणते आता ईश्वरी. हा हा असं म्हणते ती. तर आता गाडी घेऊन येतात बघा प्रेक्षक तर आता ती वाट बघत थांबलेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरी जाऊन बसते. चला असं म्हणते ईश्वरी. सांगते तसं चला. तर आता इथे बघा प्रेक्षक कॉल येतो अर्णवला. तर आता इथे कॉल घेतो तो. तर आता इथे लोकेशन येतं त्याला. कार मधला ट्रॅकर मोमेंट का दाखवत नाही. तर आता इथे कॉल करतो अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णवला कळतच नाही काय चाललंय आणि कसलं काय आहे म्हणून. तर आता तो बघतो. तर आता इथे बघा लोकेशन बघत असतो तो आणि ट्रॅकर असतो तो. हे तर मुंबईच्या आउटस्कट्स लोकेशन दाखवतोय असं म्हणतो इथे अर्णव. ड्रायव्हर तिथे का गेलाय असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे ट्रॅकर असतं बघा प्रेक्षक तिच्या गाडीमध्ये. आणि ईश्वरी जात असते धुमाळला भेटायला. ईश्वरी खूप बेचैन असते धुमाळला भेटायला बघा प्रेक्षक
तर आता इथे अर्णव कॉल करतो. तर आता इथे बघा प्रेक्षक कॉल करतो तो. तर आता त्याच्यामध्ये अर्णव सर म्हणून येतं. तर आता अर्णव सर म्हणून येतं. अर्णव सरांचा फोन असं म्हणतो इथे ड्रायव्हर. नाही नाही नको असं म्हणते ईश्वरी. आता नको घेऊ. ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो आता इथे तो ड्रायव्हर. व्हॉट असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णवला कळतच नाही. मी सिंदूर तर गाडीतून नाही गेली असेल ना असं म्हणतो इथे अर्णव. नाही नाही ती म्हणाली की आईला भेटायला जातेय, ऑटोने जाणार, मी जर एकदा विचारतो तिला असं म्हणतो अर्णव. तर आता तो कॉल करून बघतो. आपण ज्या नंबरवर संपर्क करत आहात तो यावेळी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं म्हणतो इथे अर्णव. तर आता तो परत ट्राय करतो. आपण ज्या नंबरवर ट्राय करत आहात तो यावेळी क्षेत्राच्या बाहेर आहे असं म्हणतो इथे ती बाई. तर आता अर्णव घाबरतो. ड्रायव्हर आणि मिसिंदूर दोघांचेही फोन नॉन रिसेबल आहेत. तर आता इथे अर्णवला भीती वाटते. मला असं का वाटतंय मिसिंदूर कुठल्या तरी संकटात सापडले असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव आपला कोट घालतो आणि जातो तिथे. तर आता इथे ईश्वरी बसलेली असते पाठीमागे गाडीच्या आणि आता तो ड्रायव्हर मारत असतो गाडी. तर आता ईश्वरी म्हणते दादा पुढून आपल्याला उजवीकडे जायचं असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो आता इथे ड्रायव्हर. तर आता घेऊन जातो तो तिला त्या लोकेशनवर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो बघतच येते आजूबाजूला कुठे नेतोय म्हणून ड्रायव्हर. तर आता ईश्वरी म्हणते थांबा 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 इथेच थांबा. तर आता हे बघा प्रेक्षक हो मोकळं रान असतं म्हणजे इथे कोणीच नसतं अशा ठिकाणी बोललेलं असतं ईश्वरीला. तर आता इथे ड्रायव्हर बघतो आणि भीती वाटते त्याला. तर आता इथे ईश्वरी उतरते बघा प्रेक्षक हो. तर आता ती उतरते आणि जाते तिथून. तर आता त्याला भीती वाटते हे काय चाललंय म्हणून. दादा तुम्ही जा असं म्हणते ईश्वरी. मॅडम इथे कुठे घेऊन आला, पत्ता बरोबर दिलाय ना तुम्हाला असं म्हणतो ड्रायव्हर. हो दिलाय बरोबर. इथून पुढे काय तुम्ही एकट्याच जाणार असं म्हणतो तो. हो मी एकटी जाईन. तर आता फोन आला की मला द्यायला असं म्हणते ईश्वरी. इथे थांबतो असं म्हणतो तो. नको नको खरंच नको असं म्हणते ईश्वरी. मी फोन केला की तुम्ही या. ठीक आहे असं म्हणतो तो. तर आता इथे ड्रायव्हर गाडी घेऊन जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी एंटर करते. तर आता इथे ईश्वरी ला कळतच नाही सगळं काय म्हणून. तर तरीही ती एंटर करते बघा प्रेक्षक आणि भेटायला आलेली असते आता ती धुमाळला. तर आता ती येऊन थांबते त्या जागेवरती. तर आता तिला खूप भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक कुठे आहेत ते म्हणून धुमाळ. तर आता इथे कोणीच नसतं बघा प्रेक्षक आणि अर्णव जोरात गाडी मारून येत असतो. तर आता इथे खाली जाते बघा प्रेक्षक ईश्वरी आणि आता ती पायऱ्या खाली उतरत उतरत जाते. तर आता इथे ईश्वरीला कळतच नाही कसलं ठिकाण आणि खूप भीती वाटत असते तिला. तर चालत चालत आत आलेली असते बघा प्रेक्षक ईश्वरी. तर आता इथे ड्रायव्हर म्हणतो हॅलो सर. हा हरीश मी सुंदरला तू घेऊन गेलास ना ईश्वरीला घेऊन, तुझं लोकेशन काय असं म्हणतो तो. होय सर मॅडम इथे जंगलाच्या आत गेला असं म्हणतो तो. वॉट तिला जाऊ का दिलंस परत असं म्हणतो आता अर्णव. त्याने माझं काय ऐकलंच नाही असं म्हणतो तो. वॉट असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे त्याला कळतच नाही. तर आता इथे मिस सिंदूर इज इन ट्रबल, शी इज इन बिग ट्रबल असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी आज जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला बघत असतो कोणीतरी लांब थांबून. कमॉन मिस सिंदूर कमॉन असं म्हणतो आता इथे अर्णव. कमॉन पिक अप द कॉल. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरीला कोणीतरी बघत असतं आणि ती चालत चालत येत असते. तर आता तिच्यावर एक उजेड पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता तिला कळतच नाही कसला उजेड आहे म्हणून. तर आता ती कॉल करत असते. हॅलो हा मी तुम्ही दिलेल्या लोकेशनवर आले, इथून थोडे पुढे असं म्हणतो आता इथे तो. तर आता ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता चालत चालत येते बघा प्रेक्षक हो ईश्वरी आत. तर तिला खूप भीती वाटत असते कारण आजूबाजूला काहीच नसतं ना प्रेक्षक हो. तर खूप खूप भीती वाटत असते ईश्वरीला. आणि आता इथे अर्णव बघा प्रेक्षक जोरात गाडी मारून येत असतो. तर आता इथे चारी बाजून गुंड येतात, गाडी घेऊन आलेले असतात बघा प्रेक्षक होते. तर आता गुंड चारी बाजून तिला घेराव करतात बघा प्रेक्षक हो. बाप रे खरंच खूप हॉरिबल आहे खरंच प्रेक्षक हो. म्हणजे ईश्वरी आहे आणि चारी बाजून गाड्याच गाड्या आहेत आणि मोठे मोठे गुंड चालवत आहेत बघा प्रेक्षक होते. तर आता ईश्वरीला काय करायचं समजतच नाही. तर आता इथे तिच्या जवळ येत असतात ती लोक बघा प्रेक्षक हो, गाडी जोरात चालू करून एक्सेलरेट वाढवून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो चारी बाजूनी जवळ येतात तिच्या हातात ती गाडी घेऊन. तर आता इथे ईश्वरी खूपच घाबरते, म्हणजे तिला खूप भीती वाटते, घाबरते ती खूप बघा प्रेक्षक. थांबा थांबा म्हणत असते ती. तर आता सगळे गुंड तिच्याकडे बघत असतात आणि हसत असतात. कोण आहेत तुम्ही, कोण आहात असं म्हणते ईश्वरी. मिस्टर धुमाळ असं म्हणते ईश्वरी. मिस्टर धुमाळ असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे तिच्या हातात फोन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता एका गुंडाच्या हातामध्ये पाठीमागे एक रॉड घेतलेला असतो तो. तर आता ती फोन करतच असते. तर तिच्या डोक्यावर जोरात मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जोरात मारल्यामुळे तिला डोक्याला लागतं आणि तिला बघा प्रेक्षक हो चक्कर येते. तर आता ती बघते तर काय तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. तर आता इथे ईश्वरी खाली पडते बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच आता ती कॉल केलेली असते. तर आता तिला लात मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता तिचा फोन पण पडतो तिथून. तर आता चारी गुंड खूप खुश होतात. तर आता तिला अजून मारतात बघा प्रेक्षक हो तिच्या गालावरती. तर आता इथे ईश्वरी खाली पडते. तर आता ती कंप्लीट खाली पडते बघा प्रेक्षक हो आता इथे ईश्वरी. तर आता खूप आनंद होतो या गुंडांना. तर आता हसत असतात सगळे गुंड बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते. तर आता इथे खात्मा झालेला असतो ईश्वरीचा आणि आता इथे वल्लरी तिथे थांबून बघत असते सगळं. वल्लरीला खूप आनंद होत असतो हे सगळं बघून. हॅलो वल्लरी पाटील मॅडम बोलतात का असं म्हटलेलं असतो धुमाळ तिला. आपण कोण म्हटलेली ती. मी श्रीकांत धुमाळ बोलतोय. कोण श्रीकांत धुमाळच म्हणते आता इथे वल्लरी. तुम्ही असं म्हणून केलेला असतो तो तिला कॉल. मॅडम खूप वर्षांपूर्वी इंदूरच्या रमाकांत राज्य शिर्केच्या केसमध्ये मी जी बातमी दिली होती त्या संदर्भात एक मुलगीचा पत्ता शोधत एक ऑफिस मध्ये पोहोचली हो असं म्हणते ती. मुलगी असं म्हणते आता इथे वल्लरी. काय तर ईश्वरी राजशिर्के असं नाव सांगितलं तिनं असं म्हणतो आता इथे धुमाळ. काय असं म्हणते ईश्वरी.
बद्दल ऐकून वल्लरी तुमच्यापर्यंत पोचली ती असं म्हणते वल्लरी. तिची नजर चुकून मी आता कसं बसा निसटलोय. अहो पण मी आता लवकरच रिटायर होणार आहे असं म्हणतो तो. करिअर चांगली होती म्हणून कंपनी रिटायरमेंट नंतर कन्सल्टन्सीची नोकरी देणार होते. आता प्रकार उडकीस आला तर सगळंच येईल असं म्हणतो तो. प्लीज काहीतरी करा असं म्हणतो तो. मला यात अडकायचं नाही असं म्हणतो तो. मलाही अडकायचं नाही यात असं म्हणते वल्लरी. आता तुम्ही फक्त एकच काम करा. काय मॅडम असं म्हणेल असं तो. त्या ईश्वरीला आणखीन काही वेळ गुंतून ठेवायचा आणि असा कायमचा बंदोबस्त मी केलाय ना ह्याचा तुम्हाला प्रकाशही पडेल असं म्हणते ती. तर आता इथे वल्लरी असते बघा प्रेक्षक आणि तिच्या समोर पडलेली असते ईश्वरी. एवढं सोपं वाटलं का तुला ईश्वरी असं म्हणते आता इथे वल्लरी. तू हेरगिरी करून माझ्यापर्यंत ह्या जन्मात काय पुढचे 7 जन्म सुद्धा पोहोचू शकणार नाहीस असं म्हणते आता इथे वल्लरी. वर थांबून बघा प्रेक्षक हो. माझे मोरे कायम माझ्यासाठीच काम करतात असं म्हणते आता इथे वल्लरी. कायम श्रीकांत धुमाळच्या ऑफिसमध्ये पोचलीस ना तेव्हा त्यांनी पहिला कॉल मला केला होता असं म्हणते आता इथे वल्लरी. आणि ईश्वरी सगळं ऐकत असते. मर आता. तर आता इथे ती सांगते तिला मारा कम्प्लिटली म्हणून. आता इथे कम्प्लिटली मारणार असतात बघा प्रेक्षक ते. आता इथे विळा घेऊन ईश्वरीला तर हातामध्ये तो विळा घेतलेले असतात त्याने आणि वल्लरी सगळं सांगत असते त्यांना असं मारा म्हणून. आणि आतमध्ये जाते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे विळा घेऊन जवळ आलेले असतात ईश्वरीच्या आणि आता तो विळा उचललेलाच असतो. तर आता इथे तेवढ्यातच अर्णव येतो बघा प्रेक्षक हो आणि लाथ मारतो आणि सगळे गुंड बघतात आता इथे अर्णवकडे. तर आता इथे गुंड सगळे चिडलेले दाखवलेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुंड एकमेकांना खुणवतात. तर आता इथे ईश्वरी मध्येच पडलेली असते रक्तांच्या थरोळीत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवला भीती वाटते तिला बघून, एवढं रक्त बघून तिच्या हातात. तर आता इथे गुंड तिथेच असतो ईश्वरीकडे. तर आता इथे काय कळतच नाही बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्णव येतो त्या गुंडांकडे. तर आता ती गुंड त्याला मारायला लागतात. तर आता अर्णव त्यांना लात घालून मारत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव सगळ्या गुंडांना मारतो, खूप मारतो बघा प्रेक्षक हो. आणि समोरच ईश्वरी पडलेली असते. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. सर सर असं म्हणते आता ईश्वरी. तेवढाच आता त्याला परत लात मारतो एक गुंड. तर आता पकडतात त्याला गुंड. तर आता इथे मारतो बघा प्रेक्षक हो लात अर्णव त्या गुंडांना परत आणि त्या दोघांना मारतो तो. तर आता मारामारी चालू असते गुंडांबरोबर अर्णवची बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला गाडीत बसून जाणारी एक बाई दिसते. तर आता इथे रडायला लागतो अर्णव ए म्हणत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच गुंड येतात आणि त्याला मारायला लागतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्णव सगळ्या गुंडांना मारतो आणि आता इथे ते सगळे खाली पडलेले असतात. तर आता इथे अर्णव सगळ्यांना मारत झालेला असतं. तर आता इथे अनेक गुंड येतो आणि त्यालाही आता इथे अर्णव जोरात मारतो बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे गुंड एक बाय एक येत असतात आणि आता सगळ्यांना मारत असतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे सगळ्यांना मारलेलं दाखवलं अर्णवला. तर आता इथे हातात त्याच्या माती असते तर माती घेऊन मारतो आता तो अर्णवच्या डोळ्यावरती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते सगळे गुंड पळून जातात तिथून. तर आता अर्णवला काय दिसतच नसतं बघा प्रेक्षक हो, कारण त्याच्या डोळ्यामध्ये त्याने माती मारलेली असते ना. तर आता अर्णवला काही दिसत नसताना पळून जातात गुंड तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी असते आणि ती पडलेली असते चक्करून. तर आता इथे गुंड मात्र तिथून निघून जातात. तर आता इथे अर्णव बघतो ईश्वरीकडे. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. मी इंदोर असं म्हणतो तो. तर आता इथे तिला उठवायचा प्रयत्न करतो तो. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे तिला वर घेतो तो. मी सिंदूर उठ प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. मी सिंदूर असं म्हणायला लागतो तो. मी सिंदूर असं म्हणायला लागतो तो. तर आता शुद्धीत नसते बघा प्रेक्षक ईश्वरी. तुमच्या बाबांच्या आणि माझ्या आईच्या बाबतीत खरं काय घडलं होतं ते सत्य असं म्हणतं ईश्वरी. कोणतं सत्य? तुझ्या जीवापेक्षा महत्वाचं नाही आहे. यू स्टुपिड असं म्हणतो इथे अर्णव. तर आता मान टाकते ईश्वरी. तुला काय गरज होती स्वतःचा जीव धोक्यात टाकायची? काय गरज होती इथे एकटी यायची असं म्हणतो इथे अर्णव. तुला काय कळत नाहीये? मला हवी आहेस तू आयुष्यभर असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे तेवढं ऐकते बघा प्रेक्षक हो ईश्वरी. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. सर असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच मान टाकते बघा प्रेक्षक हो ईश्वरी. मी सिंदूर असं म्हणत असतो इथे अर्णव. मी सिंदूर म्हणून चोचोळत रडायला लागतो बघा प्रेक्षक होतो. मी सिंदूर उठ असं म्हणतो इथे अर्णव. प्लीज उठ उठ. तर आता त्याच्या डोक्याकडे बघतो तो. ॲम्ब्युलन्स असं म्हणतो इथे अर्णव. ॲम्ब्युलन्स असं ओरडायला लागतो. तर आता इथे थांब असं म्हणतो इथे अर्णव. तर आता तिला झोपवतो बघा प्रेक्षक होतो तो खाली. माझा फोन असं म्हणतो इथे अर्णव. व्हेर इज माय फोन असं म्हणतो तो. फोन मिळतच नसतो आता त्याला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव बघायला जातो. तर आता बघतो तर काय त्याचा अर्णव फोन असतो तो. तर आता इथे बहुतेक तो आता ईश्वरीचा फोन असतो. तर आता तो फोन फेकतो बघा प्रेक्षक हो. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. मी सिंदूर असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे तो उठ असं म्हणतो इथे ईश्वरीला. प्लीज उठ असं म्हणतो तो. डोळे उघड प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. डोळे उघड प्लीज असं म्हणतो इथे तो. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार असं म्हणतो तो. तू माझ्यापासून लांब नाही राहू शकत. प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. आणि आता ते तिला जवळ घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती उठतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव उचलतो तिला. तर आता तिला उचलतो तो हातामध्ये. तर आता इथे तिला पळून घेऊन जात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजूबाजूला बघत असतो आणि पळून घेऊन जात असतो आता तो ईश्वरीला अर्णव. तर आता तिला पळून घेऊन जायचं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे समोरच झाडं वगैरे असतात तर सगळे क्रॉस करून जात असतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे अर्णव गाडीकडे येतो. तर आता इथे अर्णव ईश्वरीला दरवाजाकडे थांबवतो
तर आता इथे दरवाजा उघडतो तो आपल्या गाडीचा बघा प्रेक्षक आणि आता इथे ईश्वरीला तो आतमध्ये टाकतो. तर आता इथे ईश्वरीला आत बसवतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे खूप रक्त आलेलं असतं ईश्वरीला. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक जातो आपल्या सीटकडे आणि आता इथे जाऊन बसतो तो आणि आता इथे गाडी चालू करतो बघा प्रेक्षक तर आता इथे गाडी चालू होतच नाही आता अर्णवची. तर आता इथे तो खूप ट्राय करतो मात्र गाडी चालू होतच नाही. तर आता इथे काय करू समजतच नाही बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता बघतो तो ईश्वरीकडे. तर आता तो खूप घाबरतो रक्त एवढा येत असताना. तर आता उतरतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता इथे अर्णव पळत पळत येतो दुसऱ्या साईडला जिथे ईश्वरी असते बघा प्रेक्षक तर आता इथे तो जातो तिच्या साईडला आणि आता इथे आपलं जॅकेट तो काढून ठेवतो आणि आता इथे अर्णव घेतो ईश्वरीला बाहेर आणि एका हातामध्ये आपलं जॅकेट असतं. तर आता इथे जॅकेट घालतो तो ईश्वरीला बघा प्रेक्षक आणि आता इथे पाठीवर घेतो तो ईश्वरीला आणि आता इथे तो पळत पळत जातो बघा प्रेक्षक तिला घेऊन आणि आता पळत पळत जात असतो बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरीला घेऊन. तर आता पळत पळत येतो तो बाहेर. तर आता इथे दुपारी झालेलं दाखवलंय. तर आता तो हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो ईश्वरीला. नर्स इथे या लवकर असं म्हणतो इथे अर्णव प्लीज हेल्प स्ट्रेचर असं म्हणतो इथे अर्णव. स्ट्रेचर घेऊन येतात तर लोक बघतच थांबतात ते काय चाललंय म्हणून. पकडा पकडा असं म्हणतो इथे अर्णव. तर आता ईश्वरीला झोपतात बघा प्रेक्षक स्ट्रेचरवरती. तर आता इथे होशच नसतात ईश्वरीला. डॉक्टर डॉक्टर असं म्हणतो तो. डॉक्टर प्लीज असं म्हणतो तो. काय झालंय ना असं म्हणतो तो. खूप ब्लड गेलाय असं म्हणतो अर्णव. इमर्जन्सी वॉर्डमध्ये घ्यायला असं प्लीज असं म्हणतो डॉक्टर. तर डॉक्टर इथे सावंत आहे बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर सावंत ठरलं तर मग मधला. तर आता इथे अर्णव खालीच बसतो गुडघ्यांवरती. तर आता इथे अर्णव बाहेरच थांबलेला असतो आणि बघत असतो तो ईश्वरी सोबत काय काय करताय. तर आता इथे ईश्वरीला इंजेक्शन वगैरे देत असतात बघा प्रेक्षक आणि आता इथे तिला काय काय मशीन्स लावून ठेवलेले असतात आणि आता इथे ईश्वरी झोपवलेलं असतं म्हणजे ICU रूम मध्ये. तर आता तिचे डोळे वगैरे बघत असतो डॉक्टर. तर आता इथे नर्स दाखवत असते तिला काय काय बघा प्रेक्षक एक्सरे बघत असतो आता इथे डॉक्टर. तर आता काय काय सांगत असतो तो. तर आता इथे तो देतो एक्सरे त्या दुसऱ्या डॉक्टरला बघा प्रेक्षक आणि ते फाईल स्टडी करत असतात. तर आता डॉक्टर सगळं स्टडी करून बघत असतात. तर आता इथे अर्णव पण बाहेर थांबून वेट करत असतो ईश्वरीला काय झालंय ते ऐकण्यासाठी बघा प्रेक्षक आता खूप घाबरलेला असतो अर्णव इथे. तर आता इथे बाहेर थांबलेला असतो. तर आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर असं म्हणतो अर्णव तिला खूप लागलं ऍक्च्युली असं म्हणतो तो. तुमच्या मिसेसला खूप जास्त मार लागलाय असं म्हणतो डॉक्टर. त्यांच्या डोक्याला जी काही जखम झाली आहे ती खूप खोल आहे त्यामुळे त्यांचं सिटी स्कॅन केलंय आम्ही. सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स येतीलच त्या आले की तुम्हाला कळवतो असं म्हणतो तो. डॉक्टर मुंबईतले बेस्ट डॉक्टर्स हवेत मला जे कुठल्या हॉस्पिटलमध्ये असतील त्यांना बोलून घ्या पण तिच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडली पाहिजे असं म्हणतो तो. वी आर ट्रॅव्हिंग अप बेस्ट आणि बाहेरून पण न्यूरोसर्जनला बोलवलंय असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक होतो कॉल करतो. शिर्के किती वेळ झाला ऑलरेडी काम करा. डॉक्टर करंदीकरना फोन करा इमिजिएटली इथे बोलवून घ्या. त्यांना सांगा की अर्णव राज्य शिर्केने रिक्वेस्ट केली प्लीज असं म्हणतो अर्णव आणि त्यांना यायला सांगा असं म्हणतो अर्णव. अर्णव राज्य शिर्के म्हणजे ASR सात्विक फॅशनचे CEO राईट असं म्हणतो तो. राईट डॉक्टर पण आता मी फक्त एक नवरा म्हणून तुमच्या समोर उभा आहे असं म्हणतो तो. प्लीज माझ्या वाईफला काय होऊ देऊ नका प्लीज असं म्हणतो तो. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही डॉक्टर करंदीकरांना बोलवलंय. डॉक्टर करंदीकर हे खूप मोठे न्यूरोसर्जन आहेत आणि ते येईपर्यंत तुमच्या बायकोची पूर्णपणे आम्ही काळजी घेऊ असं म्हणतात डॉक्टर. एक्सक्यूज मी असं म्हणून निघून जातो तो आता डॉक्टर. ओके असं म्हणतो इथे अर्णव. तर आता निघून जातो बघा प्रेक्षक होतो डॉक्टर. तर आता अर्णव वाट बघत बसलेला असतो ईश्वरीची. तर आता तेवढ्यातच शिर्के येतो. सर असं म्हणतो शिर्के. सर असं म्हणतो तो. डॉक्टर करंदीकर येत आहेत असं म्हणतो तो. मॅडमची तब्येत कशी आहे असं म्हणतो तो. तिला खूप लागलंय तिचा ब्लड खूप गेलाय असं म्हणतो इथे अर्णव. तिला ब्लडची गरज लागेल ना आता तुझ्याकडे इनफ ब्लड असेल ना बॅकमध्ये असं म्हणतो तो. काहीतरी अरेंजमेंट करतो असं म्हणतो तो. सर मी बघतो असं म्हणतो इथे शिर्के. तर आता इथे अर्णव येतो बघायला. माझी वाईफ ICU मध्ये ऍडमिटेड आहे. केस त्यांना ब्लडची गरज आहे. इनफ ब्लड आहे ना असं म्हणतो तो. पण डॉक्टरकडनं रिक्वेस्ट येऊ दे असं म्हणतो तो. आय एम जस्ट कन्फर्मिंग असं म्हणतो अर्णव. ब्लड ग्रुप काय आहे तुमच्या बायकोचं असं म्हणते ती बाई. तर अर्णवला माहित नसतं बघा प्रेक्षक. आय थिंक A निगेटिव्ह असं म्हणतो तो. ओके इन केस इमर्जन्सी लागली तर आपण लगेच अरेंज करू असं म्हणते ती. समजलंय मला तुमच्या बायकोवर जो अटॅक झाला त्याच्याबद्दल असं म्हणतो तो. आता डॉक्टर करंदीकर. तर आता आय एम रिअली वरीड असं म्हणतो अर्णव. तुम्हाला इमिजिएटली ते बोलून घेतलं. नो वरी आय ट्राय माय लेवल बेस्ट असं म्हणतो तो. मला त्यांना बघितलं पाहिजे असं म्हणतो इथे करंदीकर. कमीत मी असं म्हणतो अर्णव आणि जातो तो बघायला. अरे आवी चिंटू आणि ईश्वरी कुठे दिसले नाहीत मग आसपासून कुठे बाहेर गेलेत का असं म्हणते आजी अविनाशला. मला काही कल्पना नाही आहे असं म्हणतो इथे अविनाश. आकाश तुला काय सांगून गेले. नो आयडिया असं म्हणतो आकाश. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक अविनाशला. तर आता अविनाश म्हणतो हा शिर्के मला का फोन करतोय असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक अविनाश. तर आता फोन घेतो तो. हा बोला शिर्के असं म्हणतो तो. सर ईश्वरी मॅडमला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय असं म्हणतो आता शिर्के. काय असं म्हणतो अविनाशाने उभारतो तो. हो सर असं म्हणतो आता शिर्के. तर आता इथे काय काय सांगतो बघा प्रेक्षक शिर्के अविनाशला. तर आता ऑडिओ काय बंद केलेला आहे. तर आता इथे अविनाशला कळतच नाही सगळं कसं काय झालं आणि त्याला खूप भीती वाटते बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळा प्रकार सांगतो शिर्के आणि नशिबाने बातमी कळाली तसं वल्लरी मॅडमला आम्ही कॉल केला होता आणि कॉल नाही घेतला म्हणून मी कॉल केला तुम्हाला असं म्हणतो. बरोबर आम्ही पोहोचतो तिथे असं म्हणतो अविनाश. काय झालं रे असं म्हणते आजी. तर आता इथे अविनाश म्हणतो आई ईश्वरी काय असं म्हणते आता इथे आजी.
तर आता इथे सगळे रिपोर्ट्स द्या असं म्हणतो. आता इथे करंदीकर तर रिपोर्ट्स बघतात. आता इथे ईश्वरीची डोक्याला डीप इंजरी असं म्हणतात. आता इथे ते तर आता इथे बाहेर थांबवून अर्णव सगळं बघत असतो आणि स्कॅन कुठे आहे असं म्हणतो तो. तर असं स्कॅन पण दाखवतो का प्रेक्षक होतो डॉक्टर लेट मी सी असं म्हणतो आणि बघतो तो. तर आता इथे बघतो करंदीकर बघा प्रेक्षक हो. तर आता माहिती समजून वगैरे काय पण ते काय ते मी जे सांगते ते नीट ऐका असं म्हणते वल्लरी. शक्य तितक्या लवकर मुंबई सोडायची असं म्हणते वल्लरी धुमाळला. डॉक्टर आयुष्य असं म्हणतो अर्णव. क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे ती असं म्हणतो करंदीकर. आमचे प्रयत्न चालूच आहेत. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा एवढंच तुम्हाला सांगू शकतो असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.